आज प्रभाग डी ई एफ उत्तर विभागाचं राजकीय चित्र आपण पाहणार आहोत. गिरणगाव म्हणून ओळखला जाणारा हा डी विभाग. या प्रभागात 210 ते 216 एकूण 6 वॉर्ड आहेत. यात ग्रँट रोड, वाळकेश्वर, मलबार हिल, गिरगाव इथं शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजपचा थेट सामना रंगेल. ग्रँट रोड गिरगावात शिवसेना ठाकरे गटाची ताकद, तर वाळकेश्वर, मलबार हिल परिसरात भाजपचा दबदबा आहे. कारण इथे भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रतिष्ठा पणाला लागेल. तर मराठी टक्क्यासाठी मुसंडी मारण्याची रणनीती ठाकरे बंधूंची असणार आहे. 202 ते 209 7 वॉर्ड असलेला ई विभाग, यात भायखळा, मदनपुरा, आगरीपाडा, नागपाडा, डॉकियर रोड, रे रोड, चिंचपोकळी हे भाग आहेत. इथं अरुण गवळींची अखिल भारतीय सेना असेल. एमआयएम, काँग्रेस, ठाकरे गट, शिवसेना, शिंदे गटाची ताकद आहे. तर खरी लढत शिवसेना ठाकरे विरुद्ध इतर अशीच असेल. तर मुस्लिम बहुल भागात एमआयएम आपली ताकद लावेल. भायखळ्यात दोन्ही शिवसेना एकमेकांच्या समोर असतील. आता एफ उत्तर विभाग 172 ते 181 असलेला 10 वॉर्डाचा हा विभाग आहे. माटुंगा, सायन, वडाळा, हिंदू कॉलनी इथं शिवसेना आणि मनसेचा दबदबा आहे. खासदार ठाकरे गटाचा असल्यानं शिवसेनेचा पारंपरिक गड हा मानला जातो. यावेळी जास्त जागा जिंकण्यावर ठाकरे बंधूंचा भर असेल. तर वडाळा, सायन भागात भाजपची ताकद आहे. इथं नेते रवी राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपची ताकद वाढली. त्यामुळे या विभागात भाजप विरुद्ध शिवसेना, ठाकरे बंधू अशी थेट लढत होणार आहे. आणि याचंही प्रत्येक अपडेट झी 24 तास तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवणार आहे.